ते आपल्या पुढच्या पिढीचा खेळ बघायला येतात तेव्हा त्यांचे जे प्रेमाचे कॅश प्राइज जे मिळतात ते वेगळे. मला सांगताना अभिमान वाटेल, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये जेव्हा 3 चेंडूमध्ये 3 षटकाराची गरज होती जिंकण्यासाठी, तेव्हा संदीप पुटाने 3 षटकार मारले, तेव्हा 74,800 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात होतं. हे असं प्रेम आहे. अगदी कोणी समाजावर रसिकांना माहीत असेल, मा भगवतीचा, मा पार्वतीचा, मा एकविराचं प्रचंड कृपा आहे, प्रचंड कृपा आहे. आणि हीच कृपा त्या आपल्याला या बक्षिसांच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळते. आनंद आहे. आणि आज या परिसरातील मुलांनी पुढे जावा, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ पुढे न्यावा, प्रगती करावं आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांनी खेळावे, ओपनमध्ये सुद्धा खेळावं, हा त्याच्या मागे एक उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने ही स्पर्धा लागोपाठ दुसऱ्या वर्षी भरवण्यात आली. जावेद फरीदचा इशारा येतोय, ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. मान्यवर जे बसले त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. शोज अ गुड गेम, कीप द डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, स्पिरिट ऑफ क्रिकेट अत्यंत महत्वाचं आहे जे तुम्हाला करिअरमध्ये पुढे नेईल. पहिला चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये पडलाय, वरच्या कडेला लागल्यामुळे तो जास्त लांब गेला नाही, पण सर्कलच्या आतमध्ये कोणी नसल्यामुळे त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला फार वेगाने रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी सुंदर दोन्ही बॅट्समन किशोर पोरजी आणि ओमकार पोरजी दाखवत असताना हा कधी कोणी समाज, त्यांची संघटना आहे, त्यांचे 40+, 45+, 50+ अशा संघटना आहेत ज्याच्या माध्यमातून सुद्धा मॅचेस फार मोठ्या प्रमाणात खेळले जातात. बॅट अँड पॅडच्या मध्ये अपील होतोय त्या ठिकाणी, मात्र पंचांनी फिटावून अतिशय चांगले अंपायर्स कमिटीने या ठिकाणी जावेद फरीदच्या रूपाने संजय सावंत उर्फ लोबो, दीपक पाटील आता लोबो आणि जावेद फरीद, बिग नेम्स आणि बिग वर्क. एका बाजूला 42 वर्षाचं काम, एक दुसऱ्या बाजूला 23 वर्षाचं काम पंचांच्या माध्यमातून. यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडं लवकर खेळले आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये असे संपर्क आणू शकले नाहीत कारण वेग प्रचंड आहे. आणि ही जी खेळपट्टी मी बोललो जी बनवली आहे त्या खेळपट्टीच्या माध्यमातून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले मध्ये जसं आपण पहिल्या सामन्यात पाहिलात तब्बल 37 धावा कुटण्यात आल्या होत्या आणि 56 चेस पण झालं. क्लोज मॅच झाली आणि क्लोज मॅचच्या माध्यमातून डोंगरीचा पाडा आणि पापा या ठिकाणी दोन्ही संघाने जे या परिसरात फार मोठ्या प्रमाणात खेळतात या दोन्ही संघांनी खूप चांगला परफॉर्मन्स पापडीचा पाडा आणि डोंगरीचा पाडा दोन्ही संघांनी दाखवला. विजय तो 22 खेळाडूंचा होता, विजय त्या 2 संघांचा होता ज्यांनी पहिल्या सामन्यात मन या परिसरातील प्रेक्षकांची आणि लाईव्ह, कारण आता मी 356 ग्रुपला लिंक शेअर केली आहे 356 ग्रुपला, त्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं सगळेजण टप्प्याटप्प्याने बघतायत आणि अभिप्राय आपले व्यक्त करत जातील. आता बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती येतोय अपेक्षापेक्षा जास्त, त्यामुळे एक धाव पूर्ण होते. आणि पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी, कारण त्याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना गोलंदाज चिनू पाटील जे एक लिजंड आहेत, अनुभव आहे. लिजंड त्यांना म्हटलं जातं ज्यांनी आपल्या आयुष्यामधले भरपूर वर्ष तपस्या केलेली असते, त्याग केलेली असते, सेवा दिलेली असते क्रिकेटमध्ये आणि त्या दृष्टीने या ठिकाणी या लिजंडनी चांगली गोलंदाजी केली. षटक संपते पहिलं, धावसंख्या झाली मैदानावरती 9 धावा बिनबाद. टीम महाराष्ट्र, किती सुंदर नाव आहे आपल्या राज्याचं. रनअप मध्ये आपला रिदम चुकल्यामुळे शौर्याचं हे राज्य आहे, आंदोलनाचं राज्य आहे, संतांचं राज्य आहे, देवांची ही भूमी आहे, महादेवाची ज्योतिर्लिंगाची भूमी आहे, शक्तिपीठाची भूमी आहे, अष्टविनायकाची भूमी आहे. 3 संघटना कार्य करतात. उत्सव पाटील गोलंदाजीला, मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असे 3 संघटना लेदर क्रिकेटमध्ये कार्यशील आहेत. हे तिन्ही संघ रणजी कर्नाटकमध्ये खेळतात ज्याची सीझन सुरू आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा बॅकलिप खूप मोठा घेतला होता, मात्र तेवढा फटका लांब गेला नाही. एक धाव
धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 वर जात असताना आणि महाराष्ट्र रणजी स्पर्धेमध्ये खूप चांगली छाप सोडतोय, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या भूमीमधल्या सगळ्या मुलांना एक व्यासपीठ प्राप्त होतं. इथूनच ते आपल्या आयुष्याचे करिअर सुरुवात करतात आणि करिअर करत असताना रणजीमधून भारत मातेला, भारताला रिप्रेझेंट करण्याचं त्यांना एक संधी BCCI कडून प्राप्त होते. त्यांना BCCIलाही सल्यूट आहे. आज राष्ट्रगीत त्याच्यासाठीच वाजवण्यात आलं. पडल्यानंतर चेंडू जास्त वरती येतोय, फ्रंट फुटला गेले होते खेळण्यासाठी. व्हाईटचा इशारा, नकारात्मक, चेंडूला स्थान नसणार आहे आणि याची दक्षता तिन्ही अंपायर्स, जावेद फरीद असेल, संजय सावंत असेल, दीपक पाटील असेल, याची दक्षता घेतील. प्ले विथ द स्पिरिट ऑफ द गेम. नेगेटिव्ह डिलिव्हरी पडतील त्यावेळेला अशा व्हाईटच्या माध्यमातून चेंडू बघायला मिळतील, तुम्हाला धावा बघायला मिळतील. टॉपेजला लागला, चेंडू फ्लाय झाला. मात्र जेव्हा चेंडू टॉपेजला लागून फ्लाय होतो, एक तर तो बहुरासारखा फिरत असतो. अशा वेळेला शॉर्ट टर्नमॅन असेल किंवा लेग स्लिप असेल, त्याला माहिती असते की चेंडू टप्पा पडल्यानंतर तुम्हाला चकवू शकतो, बीट करू शकतो. त्यामुळे ते उंच उडी मारायचा प्रयत्न शॉर्ट टर्नमॅनच्या प्लेयरने केला त्या ठिकाणी. तर याचबरोबर आमचे सन्माननीय पापडीचे पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय दिनेश तांबडे यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेट खेळत असताना बघा, क्रिकेटच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे एकाग्रता. आर म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जबाबदारी. आय म्हणजे इंटेलिजन्स, म्हणजे चाणक्यनीती. सी म्हणजे कंट्रोल. के म्हणजे नॉलेज, म्हणजे ज्ञान. ई म्हणजे एनर्जी, म्हणजे शक्ती. टी म्हणजे टेम्परमेंट, म्हणजे संयम, चिकाटी. मात्र हे खेळत असताना आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची दक्षता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये जे 1 हँडेड शॉट खेळलेत MS स्टाईल मध्ये, मात्र चेंडू मागे जातोय, टॉपेजला लागून फ्लाय होतो. टॉपेजला का लागतो? जेव्हा बॅट्समॅनच्या कंपॅरिझन मध्ये चेंडूचा वेग जास्त असतो त्या वेळेला तो टॉपेजला लागण्याची शक्यता जास्त असते. वेग जर अंदाज पाहिला तर ही मुलं 110, 120 अशा स्पीडने टाकतायत गोलंदाजी. पहिल्या सामन्यात सुद्धा ते चित्र ऋषी गरतने खूप चांगली गोलंदाजी केली होती. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू बॅकलिप घेत असताना ऑन साइडला व्यासपीठला सन्मान. या ठिकाणी व्यासपीठाकडे फटका येत असताना षटकार बघायला मिळतोय. DJ ओ वीरेंद्र सेहवाग स्टाईलला शॉट, कारण चेंडू खूप वरती आला होता. अशा वेळेला तुमच्याकडे एकतर चांगलं अप्पर हँड, बॉटम हँड असायला पाहिजे, आय साईड चांगली असायला पाहिजे, लाईन खूप चांगलं ओळखलं आणि खूप चांगल्या पद्धतीने, कारण याला बॉडी लाईन म्हणतात. अशा चेंडूला खेळणं अत्यंत कठीण असतं. मात्र त्या चेंडूला अटेम्प्ट करायची तुमच्याकडे गट्स असावी लागते आणि तेच गट्स फलंदाज मैदानावर दाखवा म्हणजे विश्वजित. बॅकफुटला थांबले, थोडे द्विधा मनस्थितीत, तरी चेंडू ट्रॅव्हल होतोय. जेल बाद होण्याची भीती आहे, मात्र जेल सुटला. आदर्श होते फिल्डर, व्यवस्थित आले होते, जज पण करत होते. मात्र एक क्रिकेटमध्ये नियम आहे, जितकं तुम्ही जेल खाली घ्याल तितका रिस्क फॅक्टर वाढतो आणि जितकं तुम्ही वरती घ्याल तितका तो रिस्क फॅक्टर कमी असतो. मात्र ते व्यवस्थित जज नाही करू शकले, गॅदर करायला गेले, मात्र त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय. गोलंदाजांनी एक संधी निर्माण केली होती ओमकार यांनी त्यांना चक्रव्यूहमध्ये अडकवण्यासाठी, मात्र ते चक्रव्यूह या ठिकाणी फलंदाजांनी बेतलंय. षटकं पूर्ण होत आहेत. दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 27. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या ते 9 आणि या षटकात धावा आल्या त्या 18. म्हणजे पॉवर प्ले मध्ये 27 धावा, जवळजवळ 13.5ची सरासरी या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी जय गणेश दर दानसर यांच्या मार्फत. गणपती बाप्पाचं नाव आहे अंसिका 11 जय गणेश्वर दानसर असं नाव आहे. गणपती बाप्पा खूप नाव आहे, मोठं नाव आहे आणि लाडकं दैवत आहे महाराष्ट्राचं. आणि याच दैवतामुळे आता माघ गणेश जयंती येते जवळच. आता संकष्टी चतुर्थी होऊन गेली आणि आपल्या आगरीकोळी समाजामध्ये भाद्रपद गणेश चतुर्थी असेल किंवा माघ गणेश जयंती असेल, हे दोन्ही वेगळे अवतार आहेत गणपती बाप्पाचे. एक मोदकट आणि एक विनायक असे अवतार आहे. सज्ज होत आहेत गोलंदाज. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू खूप सुंदर पद्धतीने उचलला, लाईन लवकर ओळखली त्यांनी. मॅग्निफिसंट शॉट फॉर 6, ब्युटिफुल टायमिंग. DJ
पुरजी यांचे बंधू किशोर पुरजी, मॅग्निफिसंट स्ट्रोक, ब्युटिफुल फुटवर्क. तुमच्याकडे जर पदलालित्य चांगलं असेल तर तुम्ही कुठलाही स्ट्रोक खेळू शकता, कुठलाही स्ट्रोक खेळू शकता. हे चित्र त्यांनी या ठिकाणी उभारलं. यावेळेला पुन्हा एकदा फ्रंट फुटला उचलायचा प्रयत्न. बघा काय चेंडू फ्लाय होतोय, खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना काय ताकद वापरतायत, काय पॉवर वापरतायत. पदलालित्य खूप चांगला आहे. फ्रंट फुटला किती फलंदाज फ्रंट फुटला असे खेळतात हा एक संशोधनाचा विषय असतो. मात्र ते गट्स जे आहे ते फलंदाज या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज आव्हान स्वीकारून 2 षटकार लागोपाठ मारलेत. 39 हा सगळा त्यांचा फेवरेट झोन आहे, त्या झोन मध्ये खेळतायत. यावेळेला मात्र मिडलिंग केले खूप सुंदर पद्धतीने. एक्स्ट्रा कव्हरला जातोय, 4 धावा, बुलेट शॉट. परत क्षेत्ररक्षक आले ते व्यवस्थित त्या ठिकाणी फिल्डर केतन, मात्र केतन वाकले होते, मात्र चेंडू त्यांना बीट करून 2 पायांच्या मधून चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या फुलते 43 वर. 27 वर खेळतोय पुरजी. युझिंग द बॉटम हँड, युझिंग द फुटवर्क, लेंथ चांगल्या पद्धतीने ओळखतायत, टायमिंग खूप सुरेख करतायत. यावेळेला मात्र थांबून बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, कारण चेंडूचं लाईन बदलली होती, लेंथ बदलली होती. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ मधून आला, याला अपिच डिलिव्हरी म्हणतात. जेव्हा अपिच डिलिव्हरी येतो तो तुमच्याकडे तसं बॅकफुट ड्राईव्ह खेळण्याची ताकद असायला पाहिजे, मात्र ते बीट झाले, चेंडू ट्रॅव्हल गेला. तुम्ही बघू शकता गलीला एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर आहे, पॉईंटला फिल्डर आहे. निक लागला तर इथे येईल तो जेलच्या रूपाने. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा त्यांच्या फेवरेट झोन मध्ये खेळत असताना हा 3रा षटकार त्यांच्याकडून येत असताना एक चौकार त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला दाखवला. मॅग्निफिसंट बॅटिंग फॉर द टीम आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 49 या धावसंख्येवर 4 षटकार आतापर्यंत मारलेत. आणि बघा हे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने दानसर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आणि आपल्या गणपती बाप्पाला आवडेल असं या धावसंख्या या ठिकाणी दुसऱ्या षटकात 49 धावा या ठिकाणी उभारलेले आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग, गट्सी बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग आणि लॉट ऑफ बिग हिट्स या ठिकाणी बघायला मिळत आहेत पुरजी मार्फत. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. गोलंदाज काय करणार असा प्रश्न या ठिकाणी. चेनू पाटील लिजंड प्लेयर. यावेळेला व्हॉट अ ब्युटिफुल पेडल स्वीप दाखवत असताना, पेडल स्वीप सगळेच खेळू शकत नाही, ज्यांच्याकडे ताकद असतात तेही खेळू शकतात. राहुल द्रविडचा पॅटर्न शॉट आहे आणि या 50 धावा धावफलकाला लावतायत ते दुसऱ्या षटकामध्ये. पहिला संघ आणि या एकंदरीत सुंदर दुसऱ्या नाही 3ऱ्या षटकामध्ये 50 धावा पूर्ण करत असताना सरासरी तुम्ही लक्षात घेऊ शकता, सुंदर सरासरी. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये तब्बल 27 धावा कुठल्या होत्या आणि या षटकात किती धावा आल्या गुलशन मला सांगतील या ठिकाणी. आणि धावा आल्या 23 धावा, कारण 3 षटकार बसले, चौकार बसले. या पुन्हा एकदा तुम्हाला लक्ष येतंय, पहिलं षटक आताळलं होतं. चिनू पाटील यांनी पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा दिल्या, त्याच्यानंतर उत्सव पाटील यांनी 18 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि चिनू पाटीलने 23 धावा दिल्या. आणि किशोर पुरजी, ओमकार पोरजी स्टाईल मध्ये या ठिकाणी धुतलंय. ओव्हर टू संदीप पाटील. तर एक विशेष सूचना आहे बघा, यातून जो संघ जिंकेल तो पापडीचा पाडा संघाविरोधात लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळेल याची नोंद घ्या. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मंगेशने आम्हाला आताच माहिती दिली की एक जबरदस्त नाईट स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र, कारण सगळ्यांना घेऊन ती स्पर्धा उभी केली जाते. युवक काँग्रेस चषक आपल्याला रांजणपाडा येथे पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे आयोजक आमचे प्रशांत पारवे आणि सूरज पाटील, अक्षय पाटील रोहंजन, हे दोन्ही लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच अक्षय आणि प्रशांत आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद सदीप. मागच्या वर्षी प्रशांत पर्वेची स्पर्धा आम्ही केली होती. वन ऑफ द हायली यंग टॅलेंटेड ऑर्गनायझर. खूप सुंदर आयोजन त्यांनी केलं होतं मागच्या वर्षी आणि यशस्वी झाली ती स्पर्धा. संदीप पाटील आमच्या बरोबर होते त्या ठिकाणी, मच्छिंद्र होते, संदीप जगे होते आणि यावर्षी सुद्धा ती स्पर्धा तुम्ही लवकरच बघू शकाल. तर या पुन्हा एकदा वळूया आपल्या स्पर्धेकडे. स्वर्गीय नानाशेठ गरत व स्वर्गीय
मोमोबाई गोपीनाथ गरे यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. आज सकाळी या ठिकाणी 10:18 उद्घाटन झालं. प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय 50,000, तृतीय 25, चतुर्थ 25. तुम्ही बघू शकता 7 सायकल ठेवण्यात आले. ही असंख्य पारितोषिक आणि बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. पुढचा चेंडू ऑन साईडला पुल केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, ब्युटिफुल टायमिंग. दोघेही अत्यंत घातक, जसं मॅथ्यू वेडेने गिलक्रिस्ट बॅटिंग करायचे ऑस्ट्रेलियाचे त्या पद्धतीने हे दोघेही पोरजे अत्यंत घातक स्ट्राईक रोटेट करत असताना आणि दोघेही अटॅक करत आहेत, दोन्ही बाजूने अटॅक करत आहेत आणि त्यामुळे धावसंख्या फार वेगाने पुढे जाते. 15 चेंडूमध्ये 38 वर खेळतोय किशोर पोरजी. कैलास पोरजी यांचे बंधू. फॅमिलियर पॉप्युलर नेम, पॉप्युलर सरनेम पोरजी. आणि ते खऱ्या अर्थाने इकडे दोघेही, ओंकार असेल किशोर असेल, दोघेही सार्थक करतायत आपल्या टीमसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम डान्सर. जसं मी म्हणालो, ग्रामीणमध्ये मागच्या काही वर्ष तुम्ही मागे वळून इतिहासात बघाल तर ग्रामीण संघ खूप वेगाने प्रगती करतोय. 48 ग्रामीण संघांना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये स्थान दिलं जातं. डान्सर सुद्धा रतनबुवा खेळलेत. बॅकफुटला थांबून ऑन साईडला ब्युटिफुल टायमिंग. सन्मान व्यासपीठाचा, सन्मान आयोजकांचा, सन्मान प्रत्येक कार्यकर्त्याचा ज्यांनी कष्ट केले या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. डीजे जे करिअर जे बघायला मिळालंय नाना शेठ गरत यांच्या माध्यमातून, अतिशय सुंदर काम. जवळजवळ 35 वर्ष सरपंच म्हणून या परिसरातील प्रगती, समाजाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सुविधा त्यांनी पुरवल्या आणि मानव सेवा, ईश्वर सेवा, महादेवाची सेवा त्यांनी केली आहे. ऑन साईडला सुरेख टायमिंग. लिटरली ऑस्ट्रेलियन स्टाईल खेळतायत, घातक. दोन्ही साईडनी अटॅकिंग बॅटिंग करतायत. किशोर असेल, ओमकार असेल, फुटवर्क अप्रतिम, लेंथ लवकर ओळखतायत, लाईन लवकर ओळखतायत आणि प्रत्येक चेंडूमध्ये चौकार षटकार कसा बसेल हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अनुभव प्रचंड आहे आणि या अनुभव कृतीमध्ये आणत असताना धावसंख्येला पुढे नेत आहेत मैदानावरती 64 या धावसंख्येवर. 48 धावांवर खेळतोय 17 चेंडूमध्ये किशोर. 2 धावांची गरज आहे आणि पहिलं अर्धशतक आपल्याला या ठिकाणी नाना शेठ गरत व सोमूबाई गोपीनाथ गरत या स्पर्धेमधला बघायला मिळणार आहे. 17 चेंडू 48 धावा. किती वेगाने धावा केले तुम्ही बघू शकता. 350, 362 हा ॲव्हरेज आहे त्यांचा बॅटिंग. हा ॲव्हरेज फार वेगाने वाढला आणि सगळीकडे 360 स्टाईल खेळता येते. मात्र त्यांचा जो फेवरेट झोन आहे, खास करून फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, या विभागामध्ये मिड विकेट असेल, इथे जाम फटके खेळलेत ते. यावेळेला गरज होती का असे शॉट खेळायचा, असा एक प्रश्नचिन्ह आमच्या मनात. नो बॉल कॉल करण्यात येते त्या ठिकाणी दोन्ही पंचांमार्फत. लेग बायचा इशारा. बॅकफुटला आले, शॉर्ट ऑफ लेंथ होता, मात्र तो बाहेर निघत होता, आउटस्विंग होता. बॅकफुट लावून ऑन द टोज उभं राहून बॅकफुटला आल्यानंतर बघूया कव्हरला काय ऑफ साईडला कशी फिल्डिंग लावली. शॉर्ट थर्ड मेन लेग फिल्डर आहे, आपण बघतो गली लेग फिल्डर आहे, बॅकफुट पॉईंट लेग फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर रिजनमध्ये एक फिल्डर आहे. या ठिकाणी त्यांना मारायचा होता. यावेळेला मात्र वर्कआउट केलं. त्यांना माहिती आहे मागचा चेंडू माझा डॉट गेलाय, मात्र खूप सुंदर पद्धतीने सुजल याच्या मार्फत चांगला झेल टिपला जातोय. डॉट गेल्यानंतर बघा बॅट्समनची सायकॉलॉजी, थोडासा प्रेशर वाढण्याची चिंता असते, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकात 30 चेंडू असतात. तुमच्याकडून जर डॉट गेले तर तो प्रेशर वाढतो आणि एक दबाव असतो की पुढचा चेंडू मला अटेम्प्ट करायचंच आहे. मात्र ते अटेम्प्ट करत असताना दक्षता बाळगणं आवश्यक होतं, ते बाळगलं नाही आणि ते जेल देऊन परत आहेत. 6 चेंडू 8 मिनिटं 15 धावा ओमकार पोरजी आणि 66 धावांची पार्टनरशिप ओमकार पोरजी आणि किशोर पोरजी यांच्यामध्ये. वन ऑफ द हायएस्ट पार्टनरशिप विथ ब्युटिफुल रेकॉर्ड या ठिकाणी डान्सर मार्फत उभारण्यात आलंय. मात्र आता सगळे प्रेक्षक वाट बघतायत की किशोरचं अर्धशतक पूर्ण होईल का
आणि आता नवीन फलंदाज मैदानावर आलेत कैलास पोरजी. तर दोघे बंदूक खेळत आहेत कैलास आणि किशोर. जसं सुरेंद्र अमरनाथ, मोहिंद्र अमरनाथ, मार्क वा, स्टीव्ह वा, तशा पद्धतीने हे दोन बंधू आता काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. ऑलरेडी जाम रन रेट वाढवलंय. मात्र आता हे दोघे अनुभवी खेळाडू असल्यामुळे, लिजंड असल्यामुळे अजून धावा बघायला मिळणार. बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर, ब्युटिफुल ऑन ड्राईव्ह दाखवत असताना चेंडूला वाढवत आहेत. मात्र चेंडू येतोय त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 67 वर. किशोर खेळतोय मैदानावरती, वैयक्तिक धावसंख्या 48 वर. आणि आता कैलास पोरजी त्यांचे बंधू जे आले त्यांनी खातं उघडलंय. एकंदरीत षटकं पूर्ण झाली मैदानावरती. आपण बघतोय ते 4 आणि 4 षटकानंतर ही धावसंख्या झाली मैदानावरती ती 67. ओटो संदीप पाटील. या संजय भोईर आमचे खुटारीचे यांचं देखील स्वागत असेल. तर याचबरोबर बापू किंग, स्वर्गीय शांताराम लडकू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ यशस ट्रान्सपोर्टचे मालक उद्योजक संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने नक्कीच पाण्याचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल संदीप शेठ म्हात्रे युवा उद्योजक खुटार यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद संदीप. एक मोठा प्रोजेक्ट नाना शेठ रेसिडेन्सी सेक्टर 25 ला फेज 2 ला प्रोजेक्ट सुरू झालाय ऑलरेडी. हार्दिक शुभेच्छा आहेत. असा गाव परिसर हायटेक बघायला मिळते. रस्ते असेल, मेट्रो असेल, एका बाजूला एक सुंदर मैदान असेल, सुंदर पिच असेल, सुंदर खेळाडू असतील, सुंदर आयोजन. नवीन गोलंदाजीमध्ये बदल. सौरभ पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी. त्यांच्यावर जबाबदारी असेल कारण खूप धावा गेलेत आणि या धावा कसं कंट्रोल करायचं, कसं इकॉनॉमिकल गोलंदाजी करायचं काय नाही. वन ऑफ द हायटेक सिटी नवी मुंबई. खूप सुंदर प्लॅनिंग, सुंदर रस्ते, अतिशय सुंदर आयोजन इमारतींचं. चेंडू जातोय ऑन साईडला. प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतात आर्किटेक्टच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. मध्ये विकेट गेल्यानंतर चौकार षटकार थांबला होता. तो या ठिकाणी चौकार येतोय आणि या 50 धावा लागतायत. अभिनंदन. 52 धावा, 19 चेंडू आणि 52 धावा. षटकार चौकार किती? 19 चेंडू मध्ये 52 धावा. किशोर पोरजी पहिले फलंदाज ठरले ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 षटकार आहेत आणि 4 चौकार आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग इन लास्ट 19 मिनिट्स. खूप सुंदर फलंदाजी करतायत 19 मिनिटं. अर्धशतक बघायला कधी कधी दुसरा दिवस किंवा तिसरा दिवस उजळतो. मात्र या ठिकाणी स्मृती चषक मध्ये या ठिकाणी आपण बघतोय पहिल्याच दिवशी पहिल्याच सेशन मध्ये अर्धशतक बघायला मिळाले. फर्स्ट सेशन मध्ये बिफोर द लंच. पॅटर्न पॅटच्या मध्ये पुन्हा एकदा काय बॅकलिप घेत आहेत. चेंडूला लॉफ करायचा प्रयत्न बघायचा आहे. पंच 6 धावा. अतिशय अटॅकिंग बॅटिंग आहे त्यांची. सगळ्यात महत्वाचं मजबूत बाजू काय मी तुम्हाला सांगतो, त्यांचं पदलालित्य आणि त्यांचे आईस आहेत, डोळे. डोळ्याने बॉलरच्या ऍक्शनकडे बघणं आणि तो एक्झॅक्टली काय टाकतो या अगोदरच ओळखणं आणि त्या पद्धतीने जागा बनवणं, स्ट्रोकसाठी बॅकलिप घेणं आणि अटॅक करणं ही त्यांची मजबूत बाजू आहे. 78 झाले स्कोर आणि 20 चेंडू मध्ये या ठिकाणी किशोर पोरजी खेळतोय 58 वर. कैलास पोरजींना अभिमान वाटावा अशी खेळी त्यांच्या बंधूंनी उभारली आहे. हार जीत हा वेगळा विषय, पण तुम्ही किती चांगला खेळ करता आपल्या संघाच्या प्रतिनिधित्व करत असताना हे महत्वाचं आहे. संध्याकाळी जाताना तुम्हाला एक समाधान असलं पाहिजे, मी प्रयत्न केला. अपील होतोय, दिलंय पंचाने. मला तीच भीती केव्हापासून वाटत होती किशोर पोरजीची. कधी कधी ते मिडल स्टंपला येत होते, कधी ऑफ स्टंपला येत होते. फटका मिळत नसतो, तो मॅन्युफॅक्चर करावा लागतो, बनवावा लागतो. मात्र हे बनवावं लागत असताना रिस्क फॅक्टर वाढतं पाहिजेच आणि त्याच्यामुळे एक चांगला फलंदाज मैदानावर. टाळ्या उद्या प्रेक्षकांना कडून. अतिशय सुंदर बॅटिंग या स्पर्धेतला पहिला अर्धशतक आणि मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम किशोर पोरजी. फार कमी खेळाडू असतात ज्यांच्या नावावर अर्धशतक येतात, फार कमी खेळाडू असतात ज्यांच्या नावावर 100 धावा येतात. मला आठवते रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये कृष्णा सातपुते आणि रामगुडे जेव्हा खेळत होते मैदानावर, त्यांनी 5 षटकामध्ये तब्बल 108 धावा कुठल्या होत्या. अत्यंत खतरनाक बॅटिंग करत असताना एकही विकेट गमावली नव्हती. डिंग डॉंग ज्या नावाला तुम्ही संघाला ओळखता, प्रतीक स्पोर्ट्स म्हणून तो संघ खेळतो भरपूर वेळा आणि याचं श्रेय नक्कीच अफजल शेखला जातं ज्यांनी संघ बांधलाय. पडल्यानंतर टॉप एजला लागतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र फर्स्ट अटेम्प्टला पकडू नाही शकले. पकडू शकले असते धावबाद करू शकले असते.
79 धावा झालेत. बघा एकाच वेळेला तुम्ही 2 ऍक्शन करू शकत नाहीत. करू शकतात, युवराज करू शकतो, रोहित करू शकतो, रवींद्र जडेजा करू शकतो, अझरुद्दीन करायचे, आपण नाही करू शकत. सराव लागतो त्याला. एकाच मध्ये पकडून लगेच फेकण्याची कला कमी खेळाडूंमध्ये असते, टेनिस विश्वमध्ये असतात. नुरा, जयदीप गरज, सम ऑफ द ग्रेट फिल्डर्स एक काळ गाजवलेला आहे. बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साइडला 4 धावांसाठी या शेवटच्या चेंडूवर त्याने रूप दिलंय. त्याला माहिती होतं लास्ट बॉल आहे, याच्यामध्ये मॅक्झिमम रन्स या ठिकाणी काढले पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय कैलासपूरजी त्यांच्याकडे सुद्धा तेवढा चांगला 3 चेंडूच्या सामोरे गेले. 6 धावा कुठल्या संघाच्या धावसंख्येला त्यांनी नेऊन ठेवले 83 आणि 84 धावांचा मोठं डोंगर. पहिल्या सामन्यात आपण 56 धावा पाहिला होता, 57 चेस झाल्या, क्लोज मॅच झाली होती. आणि यावेळेला आपण बघतोय 83 झाला, 84चं टार्गेट या ठिकाणी दानसरने मैदानावर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि बघायचंय रोहिंजन संघावर एक फार 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 मोठं डोंगर, फार मोठं प्रेशर आहे सायकोलॉजिकल. तो सामना विसरला नाही ना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा, जेव्हा 400 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या आणि ते चेसही झाल्या होत्या. त्या पद्धतीने रोहिंजन चेस करेल, मनामध्ये एक प्रश्न आहे. त्या पद्धतीने रोहिंजन उत्तर देईल, मनामध्ये एक प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला दानसरनी ज्या धावा वेगाने केल्या, कारण 50 धावा त्यांच्या तिसऱ्या षटकातच लागल्या होत्या, मग ते कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करणार आहेत, कुठल्या पद्धतीने उत्तर देणार आहेत, या ऐकूया. एक अत्यंत सुंदर समालोचक जे 2012 पासून अतिशय चांगलं काम करत आहेत आणि फक्त समालोचन करत नाहीयेत, टेनिस विश्वाची प्रगती, समृद्धी, ऐश्वर आपल्या खेळाडूंना कसं प्राप्त होईल, टेनिस विश्व कसं पुढे जाईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतायत. या ऐकूया चंद्रकांत शेट्टी यांना. धन्यवाद. थँक्यू सर. तर बघा विशेष सूचना आहे, यातून जो संघ जिंकेल तो संघ खेळेल पापडीचा पाडा या संघाविरोधात सेकंड राऊंडचा सामना, याची नोंद घ्या. आणि इथे काही पारितोषिक आहेत बघा. आम्हाला आयोवाक्यासाठी इथे एक पारितोषिक आलेला आहे, प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि संपूर्ण ह्या 5 दिवसामध्ये हा पारितोषिक असेल. कैलासवासी सोमूबाई घरत यांच्या स्मरणार्थ आमचे युवा उद्योजक ऋषभ घरत यांच्या वतीने 300 रुपयाचा पारितोषिक आईवाक्यासाठी सलग 5 दिवस दिला जाईल, याची नोंद प्रेक्षकांनी घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला आईवाक्यासला एक सुवर्ण संधी आहे. आणि या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या वतीने काही सरप्राईज गिफ्ट आहेत. त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला शेवटच्या दिवशी नक्कीच दिल्या जातील. त्याच्यामध्ये कॉमेंटेटर, अंपायर आणि स्कोरर यांच्यासाठी एक लकी ड्रॉ साठी गिफ्ट असेल, तो तुम्हाला शेवटच्या दिवशी ओपन केला जाईल. प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ आहे, तो देखील सरप्राईज गिफ्ट असेल, तो तुम्हाला शेवटच्या दिवशी तो ओपन केला जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर सामना पाहण्यासाठी आला असाल तर तुमचं नाव नोंदणी करून त्या बॉक्समध्ये तुम्ही चिठ्ठी टाकायची आहे, जेणेकरून तुमचं नाव लकी ड्रॉच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी येईल आणि तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून काही सरप्राईज गिफ्ट भेटतील. म्हणजे एक नावाने चाललेली स्पर्धा आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय हरिभक्त परायण सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेचा आजचा काय थाट आपण पाहिला, ओपनिंग सेरेमनी काय असतं याचं ज्वलंत उदाहरण आपण इथे पाहिलं. आणि एक जबरदस्त या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, अनेक नामांकित व्यक्ती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी झाली. हीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ओळख आहे, हीच खऱ्या अर्थाने घरत कंपनीची ओळख आहे. तर बोलूया, दुसरा सत्र सुरू होतं. ऐकूया आवाज महाराष्ट्रातील नामांकित समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव, आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद. क्रिकेट रसिको, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सामना 2 महत्वाच्या गावांमधील पाहायला मिळतो. एका बाजूला दानसर आहे, दुसऱ्या बाजूला रोहिंजन आहे. 83 झालेले आहेत, 84 करायचे आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. जर का कुठेतरी या ठिकाणी 30-35चा स्टार्ट पहिल्या 2 ओव्हरमध्ये दिला, मॅच जाऊ शकत नाही. प्रयत्न तर इकडेही करावे लागणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला मोठी धावसंख्या ही जमेची बाब दानसरची सुद्धा पाहायला मिळते. कैलासपूरजी गेली कित्येक वर्ष हिट आणि फिट खेळाडू, वयाची मर्यादा या खेळाडू पुढे नाहीच आहे, असे खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला चिनू पाटील हे नाव देखील मोठमोठ्या व्यावसायिक संघांमध्ये गाजवलेलं आहे, तर तेच मात्र बॅटिंगसाठी देखील पाहायला मिळत आहे. पहिला बॉल, स्ट्रोक खेळलाय, टायमिंग फसलाय, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन, खेळाडू बाद.
विकेट आली आहे. चिनूची विकेट पाहिजे होती आणि 30 विकेट या ठिकाणी आली आहे. कैलास पोर्जे यांनी मात्र पहिल्याच बॉलवर स्वतःला सिद्ध केलंय. म्हणजे आता 40+ केव्हाच झालेत ते, परंतु त्यांना ज्यांनी 20 वर्षापूर्वी पाहिलं असेल ते म्हणत असतील तेव्हाही कैलास असेच दिसायचे, आताही कैलास असेच दिसत आहेत. येस, नक्कीच खूप कमी खेळाडू असे जे वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर सुद्धा जर अजून व्यावसायिक क्रिकेट खेळतायत तर त्याला ते प्राधान्य सुद्धा देत आहेत. चांगली बाब आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. विकेट आली आहे, हारायचं नाही, लढायचं आणि इकडे प्रयत्न तर करावे लागणार आहेत. मयूर त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. षटकार चौकार मारले तर रोहिंजन सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हा प्रति हल्ला होता, बॉलला समोरच्या दिशेने फेकून दिलंय, सीमारेषा पार, षटकार. एक जबरदस्त उद्योजक ज्यांची ओळख आहे, आन बान शान पापडीच्या पाड्याचे आन बान शान आदरणीय निलेश शेठ तांबडे ज्यांचा उद्या वाढदिवस आहे. आणि वाढदिवस असा नाहीये मित्रांनो, एक दिवसात वाढदिवस संपले जातात, परंतु त्यांचा उद्यापासून जो 11 तारखेला वाढदिवस आहे तो 27 तारखेपर्यंत सेलिब्रेशन चालू असते. म्हणजे ही ओळख खऱ्या अर्थाने निलेश शेठ तांबडे यांची आहे. तर निलेश शेठ, स्वागत आहे तुमचं. याचबरोबर रुपेश फडके आमचे इथे आलेले आहेत कारगरचे, त्यांचं देखील स्वागत आहे. महेश मडवे आमचे पापडीच्या पाड्याचे एक माजी लेजंड क्रिकेटर, तुमचं देखील स्वागत आहे. यस, थँक्यू. पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, 1 रन त्या ठिकाणी मिळेल. उत्सव आलेत आणि धावांचा उत्सव सुरू झाला इकडे. चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं. थ्रो केल्यानंतर कैलास यांनी धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. उत्सव यांच्या बॅटिंगची चर्चा आहे आणि आज पुन्हा एकदा ती चर्चा करायला लावायला लागेल. 9 धावा धाव फलकावर आहेत. 84चा करायचा आहे पाठलाग. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. दानसर विरुद्ध रोहिंजन असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला ही स्ट्रोक खेळला, मिड ऑनचे फिल्डर थोडेसे मागे गेले, पकडली कॅच, उत्सव आउट. धन्यवाद. मयूर यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. यश पाटील यांच्याकडून हा पुरस्कार असेल. खूप कमी वेळ असं पाहायला मिळालंय. पिता पुत्र एकाच टीम मध्ये खेळतायत. नक्कीच या ठिकाणी कैलास यांनी गोलंदाजी केली, त्यांच्या पुत्राने घेतला कॅच पाहायला मिळाला. पारस यांनी घेतलेली कॅच. अजूनही आहे. 1-1 ओव्हर मात्र तेवढीच महत्वाची असणार आहे. 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा आलेले आहेत. पारस आलेले आहेत. कैलास पोर्जे यांना पण पाहिलं आणि आता पारस पोर्जे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. परंतु समोर दोन्ही फलंदाजांनी षटकार चौकार मारलेला आहे. केतन पाटील यांच्या बॅटमधून आलाय चौकार, मयूर पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही आपल्या गावची टीम सध्या संकटात आहे. लक्ष मोठं आहे. त्याच्यासाठीचा पाठलाग करण्यासाठी रोहिंजनसाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच दिवस चर्चेत पाहायला मिळतोय. हा एवढा मोठा मंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते सुरुवातीला. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, अगदी मुरबीच्या ओमकार पाटील यांच्या शैलीत हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4. समीकरण पुन्हा बदललंय. 23 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 67 ची आवश्यकता आहे आणि षटकाराची भाषा बोलायची झाली ना तर 23 मधले 11 बाहेर मारायचे. पाहूया काय होईल.
वेगात बॉल टाकलाय परंतु वेग वाढवला, दिशा योग्य नव्हती, वाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. 5 षटकांच्या मॅच मध्ये 84 धावांचा करायचा आहे पाठलाग, परंतु आम्ही 5 षटकांच्या मॅच मध्ये 100 धावांचा पाठलाग सुद्धा होताना पाहिलं मिळालं. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मुन्ना शेखची बॅटिंग आठवते. या वेळेला स्टोक समोर खेळलाय, पॉवर प्लेचा फायदाही घेण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमा रेषा पार जातोय. 6 षटकार. बाजूला दोन्ही वेळेला जर समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगले मारलेत आणि साईड स्क्रीनवरच मारलेत दोन्ही वेळेला. वाह मयूर सांगतायत मी आहे ना, तेच इकडे पाहायला मिळत आहे. यावेळेला थोडंसं अक्रॉस खेळायला गेले, एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या लेग बायच्या सुरुवातीला धाव असणार आहे. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 25 वर. याचाच उल्लेख आम्ही केला होता पहिल्या 2 ओव्हरला कुठेतरी एक 31 धावसंख्या आली ना तर मॅच ऑन राहू शकते. ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. एकाने मॅच जिंकली जात नाही, 11च्या 11 जणांना प्रयत्न करावे लागणार आहेत. एक धावा काढेल त्याचा जोडीदार जर नाही धावला तर एक संधी निर्माण करेल विकेट घेण्याची. जर साथीदाराने कॅच नाही पकडली तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, सगळ्यांना चांगलं खेळावंच लागतं. वेगात बॉल टाकलाय, थोडासा पुढे टाकला, वेगात बॉल पाठीमागे निघून गेलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. षटकार आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर या षटकात एक चौकार देखील आला, एक षटकार देखील आलाय. प्रयत्न करावे लागतील. केतन त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. या वेळेला हा स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने, एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसरीचा दिला होता कॉल परंतु चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. इकडे धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 26 धावा धावफलकावर. मयूरवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यांच्या बॅटमध्ये एक वेगळं टॅलेंट आहे, स्ट्रेंथ आहे. आज त्यांना प्रयत्न करावे लागेल. लक्ष एकच आहे, मला माझ्या गावाचं नाव करायचं आहे आणि पारसकडे देखील तेच लक्ष आहे. माझ्या बाबांनी एवढ्या वर्ष माझ्या गावाचं नाव केलंय तर मला सुद्धा तेच करायचं आहे, गावाचं नाव करायचं आहे. हो हो हो, हाही स्ट्रोक अगदी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि हाही बॉल सीमा रेषा पार. 4. हा गाणं जर लावलं ना तर संपूर्ण प्रेक्षक वर्ग मात्र एकदम आनंदित होत असतात. आणि खऱ्या अर्थाने या गाण्यासाठी आमचे नम्रता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर पापडीचे पाड्याचे आणबान शान सन्मानाने निलेश तांबडे यांच्या वतीने डीजे ऑपरेटरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. जोरदार टाळ्या होत्या. चला आता बक्षिसांची खैरात तर झालेली आहे निलेश तांबडे यांच्या माध्यमातून. दिवसभर किती बक्षिस देतील यांचा आता अंदाज नाहीये, कारण पैसा खूप आहे, देण्याचे दानत असायला हवे ती त्यांच्यामध्ये आहे. धन्यवाद निलेश. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 विकेट माघारी परतल्यानंतर धावसंख्या आता 30 झालेली आहे, म्हणजे जी स्टार्ट पाहिजे होती ती झालेली आहे. यावेळेला वेगवान चेंडू, त्याला थोडंसं समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि इकडे फक्त स्टार्ट घेतला होता म्हणून फायदा झालाय. कदाचित नॉन स्ट्रायकरने स्टार्ट घेतली नसती तर तो इकडे प्रयत्न पूर्ण झाला नसता. 2 धावांनी धावसंख्या, त्यामुळे सुरुवात तर करा, सुरुवात करणं गरजेचं आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली, 32 वर जाते. अजूनही 17 बॉल मध्ये 52ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. रोहिंजन विरुद्ध दानसर, पुन्हा एकदा या 2 गावांमधील क्रिकेटच्या मैदानावरची झुंज आपण पाहतोय. कैलास पोरजी चांगला बॉल टाकलाय पुन्हा एकदा. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर थोडेसे दूर वरून येत आहेत, प्रयत्न करतायत, फेकी करतायत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचाही प्रयत्न होतोय. मयूर एक गोष्ट करतोय, मयूर प्रयत्न करतोय आणि सध्या तरी ते सफल ठरतायत. आणखी 3 धावा इकडे जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर ही धावसंख्या जाऊन पोहोचते. 49ची आवश्यकता 16 बॉल मध्ये पाहिजे. काही मोठे फटक्यांची आवश्यकता इकडे आहे. काय होईल, काय होईल. स्वर्गीय नानाशेठ घरत आणि स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत
यांच्या स्मृती जागवणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पापडीचा पाडा गाव आणि ही स्पर्धा चर्चा आहे. दिशा दिली आहे फाईन लेगच्या क्षेत्रात. तिकडे फिल्डर आले खरे परंतु बॉल नाही थांबलाय. तो जातोय सीमा रेषेच्या पार 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 चौकार. आणि 15 बॉल झाल्यानंतर धावसंख्या 39 झाली आहे. 15 बॉल बाकी आहेत. 45 ची आवश्यकता अजूनही आहे. याही वेळेला दिशा तीच, रिझल्ट 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 सुद्धा तोच. बॉल फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या पार. 4 चौकार. ते मयूर पाटील यांच्या आज माझ्या रोहिंजन गावासाठी खेळायचे सांगतात, परंतु कैलास यांना देखील कमबॅक करावं लागणार आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. पुन्हा एकदा तेच, या वेळेला स्क्वेअर लेग, परंतु तिकडे बॉलने फिल्डर शोधून काढलाय. विकेट आली आहे. त्याचबरोबर ज्यांनी इथे आम्हाला बाईक पुरस्कृत केलेली आहे ते प्रॉपर्टी वर्ल्डचे एक फेमस डीलर सेलिंग मास्टर अली पालकर खारकर यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. ज्यांच्या माध्यमातून प्रॉपर्टी वर्ल्डचे डीलर सेलिंग मास्टर अली पालकर यांचा आभार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट देखील खेळाडूला मिळेल. ती आरके स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रुपेश मडवी यांच्या वतीने त्यांचा देखील आभार. नवीन बॅटर मैदानात जात आहेत. सौरभ पाटील. मॅच अजूनही ऑन आहे. इकडे व्हेरिएशन, कमी गतीचा बॉल टाकला, थोडासा पुढे केला. कैलास यांनी दाखवला अनुभव इकडे पाहायला मिळाला. आणि आता 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 41 धावांची आवश्यकता अजूनही आहे. गीतांचा अक्षरशः नजराणा इथे पेश केला जातोय. खरी हीच तर ओळख आहे स्पर्धेची. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय हरिभक्त परायण सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ जबरदस्त ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. ज्यांचा मार्गदर्शन घेऊन आज ही युवा पिढीने हे आयोजन उभं केलेलं आहे. खऱ्या अर्थाने ज्यांचा मार्गदर्शन या स्पर्धेला आम्हाला लाभलेला आहे. गोपीनाथ नाना घरत, हरचंद्र नाना घरत, मारुती नाना घरत, कालूराम नाना घरत यांचा मार्गदर्शन घेऊन आज इथे खऱ्या अर्थाने आमचे विलास शेठ घरत जे खरे उद्योजक आहेत आणि क्रिकेट विश्वामध्ये विलास शेठ घरत यांचा स्पॉन्सर म्हणून खूप मोठं नाव आहे. विलास शेठ घरत यांचा ही संकल्पना केशव शेठ घरत असतील, विनायक शेठ घरत असतील, शिवाजी शेठ घरत असतील, कैलास शेठ घरत असतील, गणेश शेठ घरत असतील, आमचे मंगेश घरत, प्रवीण घरत, राजेंद्र घरत, जयंता घरत, प्रल्हाद घरत, जगदीश घरत या सगळ्या युवा पिढीने खऱ्या अर्थाने घरत कंपनीचं केतन आहेत मैदानात आणि जोडीला सौरभ देखील आलेले आहेत. पहिला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 44 म्हणजे अजूनही 40 पाहिजे. षटकार चौकारामध्ये डील करावी लागणार आहे. इकडे गोलंदाजीसाठी आलेत तुषार राईज यांना पण गोलंदाजीसाठी पाहतोय. क्रिकेटच्या खेळाची मजा दोन्ही डावामध्ये असते. एका डावात कोणतीच टीम मॅच जिंकत नाही. मॅच जिंकण्यासाठी दुसरा डाव लागतोच लागतो. तोच दुसरा डाव या ठिकाणी सुरू आहे.
याच फलंदाजाने 6 चेंडू 6 षटकार देखील लगावलेत. पाहूया आज पुन्हा एकदा टीमला गरज आहे. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर टाकला जातोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 11 मध्ये 39. 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता आणि षटकाराची भाषा बोलायची झाली तर 6 मारायचे 11 मधले. पाहूया काय होईल. ओहो, बॅट फिरवली खरी, बॅटची कडा घेतली गेली आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. विकेट आली आहे. धक्का बसलाय तो रोहिंजनला. बॉल मध्ये 39 पाहिजेत. बॅट फिरवावी लागणार आहे. मोठमोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील कारण एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये खेळण्याची संधी मिळते. 1 लाखाचा पहिला पुरस्कार आहे. जो संघ जिंकणार आहे लखपती होणार आहे इकडनं. आणखीन एक बॉल जो ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. थोडस पुढे करण्याचा प्रयत्न, फलंदाज खेळायचा प्रयत्न करत होते, कव्हर्सला नाही शक्य झालाय. 39 तर अजूनही पाहिजेच आहेत. 9 बॉल बाकी आहेत आणि 39 ची आवश्यकता. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल रोहिंजनसाठी. चांगल्या ठिकाणी चेंडू होता, म्हणजे जरी स्ट्रोक खेळला तर तिकडे 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही याची काळजी घेतली, परंतु थोडीशी मिक्सफील्ड झाली. लगेच दुसरी धाव घेतली गेली आहे. अजूनही 37 ची आवश्यकता आहे. 8 बॉल बाकी आहेत. हे दोन्ही बॉल मैदानाच्या बाहेर मारावे लागतील मॅचला ऑन ठेवण्यासाठी. पाहूया काय होईल. तुषार पुन्हा एकदा. रोशन स्ट्राईकवर आहेत, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. लांब 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 लचक रस्त्याच्या पलीकडे सिक्सर. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बीमर आहे की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हॅलो. तर पेठगावचे आदरणीय बाळू जोशी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की बिमर. आपण यावं व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. नो बॉल आहे आणि मॅच अजूनही ऑन आहे. आशिष किरण मात्र या ठिकाणी रोहिंजनला दिसला असेल. अजूनही 7 बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे. 29 ची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आहे आणि आता ही मिळालेली संधी फ्री हिट, त्याच्यावर हिट करावं लागणार आहे जर मॅच मध्ये राहायचं असेल तर. पाहूया काय होईल. स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फ्री हिटचा फायदा झालाय. दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दुसरी पूर्ण केली आहे आणि दोन्ही धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या आता अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 27 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 27 अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. या डीजे.
ते आहेत. तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईकवर रोशन यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. काही आणखी येतील का? 84चं लक्ष होतं, परंतु आता मॅच जिंकण्यासाठी 27 पाहिजेत. सुरुवातीचे काही बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. रोहिंजन विरुद्ध दानसर अशी लढत पाहायला मिळते. पापडीचा पाडाची मानाची स्पर्धा. पहिला बॉल त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तर घेतलीये. दुसरीचा कॉल आणि इकडे 4 धावा. गॅप मध्येच बॉल गेलाय. चौकार आलाय. मधले 4 बाहेर मारायचेत. काय होणार? वेगात बॉल टाकलाय. चांगल्या ठिकाणी चेंडू येताना पाहिला मिळाला. आता मात्र 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 23 ची आवश्यकता आहे. सगळेच बॉल मैदानाच्या बाहेर आता मारायचेत. प्रयत्न करावे लागतील अजूनही. रोशन अजूनही प्रयत्न करतायत. स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने मारलाय. पाहूया किती धावा आहेत त्या ठिकाणी. धावा 4 आहेत आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाते. आहे म्हणून रोहिंजनकर खचले नाहीत. चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. पाहूया काय होईल. रोशन पुन्हा एकदा. प्रयत्न तर सुरूच आहेत. यावेळेला फटका खेळला, परंतु बॅट आता थोडीशी फिरली, त्यामुळे टायमिंग नाही झालाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, कॅच नाही झाली आहे. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. मॅच मधील आता केवळ औपचारिकता राहिली. दुसऱ्या डावात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आणि सुरुवातीला पडझड म्हणजे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा चांगली फाईट केली इकडे, असं देखील म्हणावं लागेल. परंतु पहिल्या डावाचा विचार केला तर किशोर यांची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड. सरगावचे जबरदस्त माजी क्रिकेटर इक्बाल शेख यांचा देखील इथे आगमन झालेला आहे. इक्बाल, स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. किशोर अष्टपैलू कामगिरी केली. या मॅच मध्ये त्यांच्या नावाची चर्चा राहिली. बऱ्यापैकी प्रतिकार सुद्धा राहिला रोहिंजनचा, परंतु आता विजयाच्या दिशेने हा संघ देखील पाहायला मिळाला आणि विजय, या स्पर्धेतील पहिला विजय मात्र त्यांच्या नावावर राहतोय. दानसर संघ चांगली कामगिरी करत असताना आपल्या नावावर विजय साकार करतायत आणि किशोर 21 चेंडूमध्ये 6 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 58 धावांची खेळी आणि गोलंदाजीला देखील आल्यानंतर विकेट त्यांनी घेतली आहे आणि या किशोर पोरजी ठरतायत या मॅचच्या सामनावीर पुरस्काराची मानकरी. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन देखील यायचा आहे. पहिला सामना इथे जिंकलाय तो पापडेचा पाडा संघाने. काय सामना झाला होता पहिला सामना. आजच्या दिवसामधील एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली आपल्याला. इथे रोडवरती जो रिक्षा उभा आहे बघा समोर, त्या मालकाला विनंती असेल की थोडासा तो क्रॉस करायचा. तुम्हाला इकडे